बातमी पाहत विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर पासून होणार आहे। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन पार पडतंय। विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन पार पडतंय आणि या संदर्भामध्ये पुन्हा एकदा मी जाणार आहे माझे सहकारी मनोज जाळकर यांच्याकडे। मनोज, 8 डिसेंबर पासून अधिवेशनाला सुरुवात होते, 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन होणार आहे। कोणकोणते मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे? आपण आज बैठकी बोलण्यात आलेली होती आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित होते। आपण विधिमंडळ कामकाज समितीची ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीला जो अधिवेशन होणार आहे त्याचा कालावधीचा समोर आलेला आहे। एका आठवड्याचा हा अधिवेशन असणार आहे। 8 ते 14 तारखेपर्यंत हे अधिवेशन असणार आणि या अधिवेशनामध्ये आपण महत्वाचे मुद्दे असू शकतात। त्यामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तो आपण मुद्दा असेल। तसेच आपण ज्या प्रकारे जे निवडणूक आयोग जे कशा प्रकारे वागतो तो असेल, दुबार मतदार असेल, अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात या बैठकीमध्ये देखील आपण विरोधक आव्हान उचलू शकतात। पण आपण हा आठवडा जो अधिवेशनाचा आहे तो एका आठवड्याचा आहे आणि त्या एका आठवड्यामध्ये विरोधक कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवरती आपण उत्तर देतात हे देखील पाहणं आणि सत्ताधारी कशा प्रकारे त्यांना सामोरे जातात आणि त्यांना उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण की एक आठवड्याचं हे नागपूरचं अधिवेशन आहे, त्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं ठरणार आहे। कारण की आपण या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आता लागणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या मोठ्या घोषणा या ठिकाणी नक्कीच मनोज, त्यामुळे हे अधिवेशन नेमकं आता कसं गाजतं आणि कोणत्या मुद्द्यांवरून गाजतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद